खुश आहेत ना एकदम? एकदम खुश सर. म्हणजे लिटरली मी माझी कामं करू शकत नव्हते आणि मला फेल्युअर वाटत होतं की पूर्ण फ्री झाली आणि थँक्यू. ओके. बस. बस. तरी किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला? मला साधारणपणे 12 ते 15 वर्षांपासून त्रास होता. 12 ते 15 वर्ष ना? पण मान जी माझी हे होत होती ना, म्हणजे पूर्णपणे मला हलवता येत नव्हते. हे 3 ते 4 वर्ष झालं. अच्छा अच्छा अच्छा. या एक 6 महिन्यात खूपच झालं की स्ट्रिक्टली मी नुसती अशीच हे करायची. ओके. सगळे बोलायचे की मानेला काय झालं, तुझा प्रॉब्लेम काय झालाय. आता किती सिटिंग झाली आपल्या? हा 4th सेटिंग आहे. कसं वाटतंय आता? पूर्णपणे रिलीफ आहे. म्हणजे मी फ्रीली मान हलवू शकते. ओके. आणि मला रात्री झोपलं की या अंगावरून त्या अंगावर होताना पण खूप त्रास व्हायचा. पण आता तसं काहीच नाहीये. म्हणजे कोणीतरी मला पाठ चोळल्याशिवाय मी उठू शकत नव्हते. ओके. पण आता तशी काही गरज नाही. गरज नाही ना? खुश आहे? हो. बिलकुल. बस. इकडे बघा. घ्या श्वास थोडा. बिलकुल. ओके. घ्या मोठा श्वास. सोडा. लूज. बस. बस. घ्या मोठा श्वास. सोडा. 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 श्वास घ्या. सोडा. बस. घ्या श्वास. सोडा. बस. सोडा. बस. बस. रिलॅक्स. बस. असं पकडा. श्वास घ्या मोठा. सोडा. बस. ओके. थँक्यू. खुश आहेत ना एकदम? एकदम खुश सर. म्हणजे लिटरली मी माझी कामं करू शकत नव्हते आणि मला फेल्युअर वाटत होतं की मी आता पुढे हे करेन की नाही. आणि तुम्ही जसं मला सांगितलं की माझा बांबू स्पॉन्डिलिसिस आहे आणि त्या ह्याच्यात मला दुसरा काहीच इलाज नाही आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवशी खूप खचून गेले होते की आता काय, मला पूर्णपणे कोणावर डिपेंडेंट राहायला लागते का काय. पण मी पूर्ण फ्री झाली आणि थँक्यू. ठीक आहे. ठीक आहे.